नमस्कार मित्रांनो, आपण काल जो पार्ट पाहिला होता तो पाहिला होता की टॅब्युलेशन ऑफ रॉ डेटा याची आपण बेसिक माहिती पाहिलेली आहे. तुम्ही जर तो टॅब्युलेशन ऑफ रॉ डेटाचं लेक्चर पाहिलं नसेल, संपूर्ण थेअरी पार्ट मी त्याच्यामध्ये तुम्हाला टीच केलेला आहे, तर तो पार्ट पहिल्यांदा तुम्ही पाहून घ्या, नंतर आपल्या या व्हिडिओकडे या. तर स्वागत आहे मित्रांनो आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि टॅब्युलेशन ऑफ डेटाचे क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पाहणार आहोत आपण 50 प्रश्न स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरसाठीच्या पोस्टचे महत्वाचे प्रश्न आहेत. थोडक्यात अभ्यास पण यश हमखास अशा प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे. परंतु तुम्हाला नाव आणि तुमचं लोकेशन, पूर्ण नाव आणि लोकेशन मला पर्सनली व्हॉट्सअपवर मेसेजमध्ये पाठवावं लागेल, तरच मी तुम्हाला ग्रुपमध्ये ठेवेल आणि या प्रकारचा डेटा तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण जाऊयात डायरेक्ट आपल्या पार्टकडे, क्वेश्चन्सकडे जाऊयात. सगळ्यात पहिला क्वेश्चन पाहूयात आपण. तुम्ही विचार करायचा सोबतच माझ्या. हा आहे पहिला क्वेश्चन. व्हॉट इज द अरेंजमेंट्स ऑफ डेटा इन रोज अँड कॉलम्स नोन ॲज? व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ डेटा इन रोज अँड कॉलम्स नोन ॲज म्हणजे रो आणि कॉलम मध्ये जो डेटा अरेंज केला जातो त्याला आपण काय म्हणतो? तर तुमचं उत्तर जे आहे ते तुम्ही मनामध्ये विचार करा. इथं मी तुम्हाला हायलाईट करून देतो. ओके, तर टॅब्युलेशन ऑफ डेटा त्याला असं म्हणतो, म्हणजे टॅब्युलेशन करणं असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे. व्हेन द क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डेटा आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू अ सिंगल फीचर व्हॉट इज द टॅब्युलेशन नोन ॲज? पहा, याच्यामध्ये फीचर किती म्हणते? सिंगल फीचर म्हणते. मी संपूर्ण माहिती तुम्हाला कालच्या थोडक्यामध्ये पहा. तो व्हिडिओ जर मला प्रॉपरली बनवायचं म्हणलं असतं तर 3 तासाचा वेळ कमीत कमी मला लागत होता, परंतु मी तुमच्यासाठी तो एकदम शॉर्टकटमध्ये बनवलेला आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न मी त्याच्यामध्ये केलेला आहे, म्हणून तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. ओके, तर सिंगल फीचरच्या याला आपण काय म्हणतो? तर तुम्हाला मी तिथेच सांगितलं होतं वन वे म्हणतो. ओके, विच फंक्शन डज द टॅब्युलेशन ओरिजिन स्पॉट स्पेसिफाय? कोणतं फंक्शन टॅब्युलेशन मधलं की ओरिजिन स्पॉट स्पेसिफाय करतं? तर ऑप्शन आहे द लिस्ट ऑफ इंटिजर्स. पुढचा आहे प्रश्न. व्हॉट डज द टॅब्युलेशन फॉर्म एक्झरसाइज? टॅब्युलेशन फॉर्मची एक्झरसाइज कशासाठी असते? गेट्स, डेमोग्राम, पोस्ट्युलेट्स, मशीन प्रोसेस सायकल अँड वेन डायग्राम. तर मेन आहे मॅचिंग प्रोसेस सायकल. सॉरी, मशीन म्हटलं तर मी मॅचिंग प्रोसेस सायकल. प्रोसेस सायकल मॅच करण्यासाठी आपल्याला हा डेटा कामाचा असतो. ओके, पुढचा पार्ट आहे आपल्याला याच्यामध्ये. व्हॉट वॉज द फर्स्ट टॅब्युलेशन मेथड नोन ॲज? पहिली टॅब्युलेशन मेथड कोणती होती आणि त्याला काय म्हणून ओळखतो आपण? ओके, तर नन ऑफ द अबो, एकही वरची टॅब्युलेशन मेथड नव्हती याच्यापैकी. म्हणजे कोणत्यापैकी? क्वॅन, क्लस्की और मॅक्विन, नन ऑफ द अबो. पुढचा प्रश्न आहे. व्हॉट इज द टेबल वेअर द व्हेरिएबल आर सब डिवायडेड विथ इंटर रिलेटेड फीचर्स नोन ॲज? टेबल कशाला म्हणायचं? जिथं व्हेरिएबल सब डिवाइड केले जातात इंटर रिलेटेड फीचर मधून, त्याला आपण काय म्हणतो? ओके, तर त्याला आपण टू वे टेबल म्हणतो. ओके, काय म्हणतो त्याला आपण? टू वे टेबल असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे. इन अ टॅब्युलर प्रेझेंटेशन व्हॉट इज द समरी अँड प्रेझेंटेशन ऑफ डेटा विथ डिफरंट नॉन ओव्हरलॅपिंग क्लासेस डिफाईन्ड ॲज? तर आपण काय म्हणतो? टॅब्युलर प्रेझेंटेशन व्हॉट इज द, सॉरी एक पॉइंटर घेतो म्हणजे तुम्हाला समजा. ओके, what is the summary and presentation of data with different non-overlapping classes defined as? त्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतो, क्रोनॉलॉजिकल डिस्ट्रीब्युशन म्हणतो, ऑर्डिनल डिस्ट्रीब्युशन म्हणतो का नॉमिनल डिस्ट्रीब्युशन म्हणतो? तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणत असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासमोर. व्हॉट आर द जनरल टेबल्स ऑफ डेटा युज्ड टू शो डेटा इन अ ऑर्डरली मॅनर नोन ॲज? म्हणजे काय म्हणलं याच्यात? व्हॉट आर द What are the general tables of data used to show data in orderly manner? Orderly manner असतो. ओके, known as. तर त्याला आपण काय म्हणतो? रिपोजिटरी टेबल. त्याला आपण काय म्हणतो? रिपोजिटरी टेबल. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे चुकीचं आहे? स्टॅटिस्टिक्स इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. स्टॅटिस्टिक्स हा लॅटिन वर्ड स्टेटस पासून आलेला आहे. स्टॅटिस्टिक इज डिराइव्ड फ्रॉम इटालियन वर्ड स्टॅटिस्टा. इटालियन वर्ड स्टॅटिस्टा पासून आलेला आहे. स्टॅटिस्टिक्स इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड स्टॅटिक. तर आणि नन ऑफ दिस यापैकी कोणता ऑप्शन असेल जो चुकीचा आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? चुकीचा कोणता आहे? तर माझ्या मते हा असू शकतो, कारण फ्रेंच वर्ड मध्ये स्टॅटिक जात नाही, स्टॅटिक दुसरा शब्द जातो. स्टॅटिस्टा हा इटालियनच आहे, स्टेटस हा लॅटिनच आहे. तर पाहूयात आपण. बरोबर आहे ऑप्शन आपला तिसरा ऑप्शन. ओके, म्हणजे सी ऑप्शन. पुढे. स्टॅटिस्टिक इज डिफाइन्ड इन टर्म्स ऑफ न्यूमरिकल डेटा इन द
ओके, स्टॅटिस्टिक इज डिफाईन्ड इन टर्म्स ऑफ न्यूमरिकल डेटा इन द कोणत्या सेन्समध्ये आपण स्टॅटिस्टिकलला न्यूमरिकल डेटा म्हणून एक्सप्लेन करतो, तर प्ल्युरल सेन्स. कोणता सेन्स? प्ल्युरल सेन्सने आपण त्याला डिफाईन करत असतो. पुढे स्टॅटिस्टिक इज अप्लाइड इन. स्टॅटिस्टिक कुठे अप्लाइड केलं जातं? इकॉनॉमिकमध्ये अप्लाइड केलं जातं का बिझनेस मॅनेजमेंटमध्ये अप्लाइड केलं जातं का कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये अप्लाइड केलं जातं? इकॉनॉमिक्स म्हणजे आपला आत्ताचा डेटा, पण हा आपण जे शिकतोय बरं त्याच्यामध्ये पण इकॉनॉमिक्सचाच पार्ट आहे काहीसा. का सर्वत्रच येतं? तर स्टॅटिस्टिक्स सर्वत्र येणार. ऑल ऑफ दिस. स्टॅटिस्टिक्स अप्लाइड इन ऑल ऑफ दिस. जर पुढच्या प्रश्नाकडे स्टॅटिस्टिक इज कन्सर्न्ड विथ. स्टॅटिस्टिक कशाशी कन्सर्न आहे? क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन, क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन, ए ऑर बी, बोथ ए अँड सी. आता तुम्ही नीट विचार करा याच्यामध्ये. ओके, क्वांटिटीला महत्व नाही, परंतु काय आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती पहा. बोथ ए अँड बी. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला म्हटलं नव्हतं का मी? फुट नोट मध्ये नंतर एक्सप्लेन करायला चालू केलेली आहे. ओके, चला पुढे. अँड ॲट्रिब्यूट इज. ॲट्रिब्यूट, ओके, अ क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, अ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स, ऑल ऑफ दिस. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऍट्रिब्यूट कशाला म्हणायचं? तर ऍट्रिब्यूटचा अर्थ काय? तर एक वैशिष्ट्य, त्याच्यामधल्या काहीतरी गोष्टीला प्रेझेंट केलं जातं, याला आपण ऍट्रिब्यूट असं म्हणतो. तर अन ऍट्रिब्यूट इज अ क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. क्वालिटी काय त्याच्यामध्ये? जसे की आय एम इंडियन, माय क्वालिटी इज इंडियन. ओके, या प्रकारची क्वालिटेटिव्ह त्याच्यामध्ये चेक करणं गरजेचं असतं. अन ऍट्रिब्यूट इज अ क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. तर पुढच्या प्रश्नाकडे, नॅशनॅलिटी इज अन एक्झाम्पल ऑफ. नॅशनॅलिटी हे कशाचं उदाहरण आहे? अन ॲट्रिब्यूट, अ कंटिन्युअस व्हेरिएबल, अ डिस्क्रीट व्हेरिएबल, ए ऑर सी. मी आत्ताच तुम्हाला म्हणलो होतं आय एम एन इंडियन म्हणजे माझी नॅशनॅलिटीच झाली. तर अन ॲट्रिब्यूट झालं. हे काय झालं? ॲट्रिब्यूट झालं. पुढे, एज ऑफ पर्सन इज. व्यक्तीचं वय ही काय? हे चलत राहणार आहे ना. आज 70 होता, उद्या 75चा होईल का 71चा होणार, 71चा होणार, नंतर 72चा होणार, नंतर 73चा होणार. म्हणजे हे अन ॲट्रिब्यूट आहे, डिस्क्रीट व्हेरिएबल आहे का कंटिन्युअस व्हेरिएबल आहे का व्हेरिएबल आहे? तर कंटिन्युअस व्हेरिएबल हा कंटिन्यू चालूच राहणार आहे पुढे. ओके, तुम्हाला या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. प्रश्न मी कुठून गोळा करतोय, कशा पद्धतीने गोळा करतोय आणि तुमच्यासमोर डेटा कसा आणतोय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही, कारण मी स्वतः आधी नोट्स लिहून काढून मी 10 ठिकाणचा डेटा गोळा करून मला तो पूर्णपणे एकत्र करून मर्ज करून लिहावा लागत आहे. म्हणून थोडंसं लेक्चर लक्ष देऊन ऐका. मी जेवढं थोडक्यात आणि जेवढा मोठा व्हिडिओ म्हणजे चांगल्या अर्थपूर्ण व्हिडिओ बनवणं होईल त्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि तुमचा साथ एकदम छान अशी मिळते, अशीच तुमची साथ राहू द्या. आणि या व्हिडिओच्या खाली आय बटन म्हणजे लाईक करायला विसरू नका. आणि काही आणखी माहिती असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये ती प्रोव्हाइड केलेलीच आहे. पुढे आहे प्रश्न, डेटा कलेक्टेड ऑन रिलिजियन फ्रॉम द सेन्सस रिपोर्ट आर. रिलिजियनचा डेटा सेन्सस रिपोर्ट मधून घेतला. समजा मी स्वतः गेलो मार्केटमध्ये, इंटरव्ह्यू घेतला, हा झाला प्रायमरी डेटा. तुम्ही आधी कोणीतरी गोळा केलेला डेटा तो मी वापरत असेल तर हा झाला सेकंडरी डेटा. मग रिलिजियन फ्रॉम सेन्सस रिपोर्ट. सेन्सस रिपोर्टने काय केलं तर ग्राउंड लेवलवर जाऊन डेटा कलेक्ट केला आणि मी काय केला, तो सेन्सस रिपोर्टचा डेटा घेऊन मी माझा अभ्यास केला, म्हणजे मला जो गरज पूर्ण होती ती कम्प्लीट केली. मग हा प्रायमरी डेटा आहे का सेकंडरी डेटा आहे? तर आपल्याला तेच सांगायचं, हा आहे सेकंडरी डेटा. ओके, समजते ना काय सांगतो ते? चला पुढे. पुढे दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला, द डेटा कलेक्टेड ऑन द हाईट ऑफ अ ग्रुप ऑफ द स्टुडंट्स. ओके, हाईट वरती डेटा आपण कलेक्ट केलेला आहे ऑफ द स्टुडंट्स आफ्टर रेकॉर्डिंग देअर हाईट्स विथ अ मेजरिंग टेप. त्यांच्या हाईटनुसार डेटा आपण कलेक्ट केला, परंतु ती त्यांची हाईट ही आपण स्वतः मोजली होती, मेजरिंग टेप घेऊन मोजली होती. हा प्रायमरी डेटा आहे, सेकंडरी डेटा आहे का डिस्क्रीट डेटा आहे का कंटिन्युअस डेटा आहे? तर हा आपण स्वतः पहिल्यांदा जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, म्हणून आपल्या अंदाजानुसार हा कोणता डेटा यायला पाहिजे? प्रायमरी डेटा. तर ऑप्शन पण तोच आहे, प्रायमरी डेटा. ओके, जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. इन केस ऑफ रेल ऍक्सिडेंट, जर रेल ऍक्सिडेंट झाला असेल कुठे, कारण पहा आपल्याला स्टॅट्युटरी इन्व्हेस्टिगेटरची एक्झाम द्यायची आहे म्हटल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न हमखास विचारले जाणार. तर रेल डेटामध्ये काय करावं लागेल आपल्याला? इन केस ऑफ रेल ऍक्सिडेंट द अप्रोप्रिएट मेथड ऑफ डेटा कलेक्शन इज बाय. अप्रोप्रिएट मेथड कोणती असेल डेटा कलेक्शनची? तर ती असेल मेथड, आपल्याला काय वाटतंय, पर्सनली इंटरव्ह्यू. तिथं जाऊन प्रत्येकाचा इंटरव्ह्यू तर घेऊ शकत नाही, ऍक्सिडेंटल केस झालेली आहे. डायरेक्ट इंटरव्ह्यू कोणाचा घेणार?
इनडायरेक्ट इंटरव्ह्यू म्हणजे आजूबाजूच्याला विचारतील जे त्याच्यामध्ये नव्हते, किंवा ऑल ऑफ दीज. तर कोणता वाटेल? पर्सनल पण घेऊ शकत नाही, डायरेक्ट पण घेऊ शकत नाही. इनडायरेक्ट आजूबाजूच्याला विचारून किंवा सर्वच. राईट, इनडायरेक्ट इंटरव्ह्यू ते घेऊन रेल्वे डेटा कलेक्ट करू शकतो. ओके. द बेस्ट मेथड ऑफ डेटा प्रेझेंटेशन ऑफ डेटा इज. पहा बरं, या क्वेश्चनकडे लक्ष द्या, तुम्ही याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात. द बेस्ट मेथड ऑफ डेटा प्रेझेंटेशन किंवा द बेस्ट मेथड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ डेटा इज. डेटा प्रेझेंट करण्याची बेस्ट मेथड कोणती? तर आपण कालच पाहिले, टेक्स्च्युअल म्हणजे शाब्दिक मध्ये लिहू शकतो, टॅब्युलर, डायग्रामॅटिक, बी अँड सी. तर याचा ऑप्शन आहे टॅब्युलर. टॅब्युलर मेथड इज बेस्ट प्रेझेंटेशन ऑफ डेटा. ओके. आणि पुढचा प्रश्न पहा आता तुम्ही, द मोस्ट अट्रॅक्टिव्ह मेथड, ती जी होती ती पहा, दोन्ही मेथड पहा, ही कोणती मेथड आहे? द बेस्ट मेथड. आणि ही कोणती मेथड आहे? मोस्ट अट्रॅक्टिव्ह मेथड. अट्रॅक्टिव्ह मेथड कोणती येते? तर डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन ही अट्रॅक्टिव्ह मेथड आहे. आणि टॅब्युलर मेथड ही मोस्ट म्हणजे फेमस, मोस्ट प्रेझेंट करण्यासाठी सुटेबल मेथड ती आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, फॉर टॅब्युलेशन कॅप्शन इज. टॅब्युलेशन मध्ये कॅप्शन काय आहे? द अप्पर पार्ट ऑफ द टेबल, the lower part of the table, the main part of the table, the upper part of the column that describe the columns and subcolumns. पहा, ही संपूर्ण डेटा मी तुम्हाला शिकवलेला आहे कालच्या लेक्चरमध्ये, म्हणजे 4th लेक्चरमध्ये, आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या 4th व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे टीच केलेलं आहे. तर तुम्ही टॅब्युलेशन ऑफ रॉ डेटा ह्या लेक्चरमध्ये जाऊन तुम्ही तो पूर्ण पार्ट पाहून घेता. प्रत्येक क्वेश्चन मी तिथे एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. ओके, चला पुढे. तर याचा आन्सर काय येईल? कॅप्शन. कॅप्शन मीन्स कॉलम्सला डिस्क्राईब करत असतं. मग आपला आन्सर काय येणार? द अप्पर पार्ट ऑफ द कॉलम दॅट डिस्क्राईब द कॉलम्स अँड सब कॉलम्स. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. स्टब ऑफ टेबल इज. स्टब ऑफ टेबल तुम्हाला काय सांगितलं होतं? लेफ्ट साइड पार्ट विच शोज और विच डिस्क्राइब्स रोज. लेफ्ट साइड पार्ट विच डिस्क्राइब्स रोज. ओके. तर इथं लेफ्ट पार्ट ऑफ द टेबल डिस्क्रायबिंग द कॉलम्स. पहिल्यांदा कॉलम म्हणले यांनी, हे पण नाही. राईट पार्ट ऑफ द टेबल डिस्क्राईब द कॉलम्स. राईट साईडला सांगितलंय, परंतु ते काय म्हणतात? डिस्क्रायबिंग कॉलम्स म्हणतात. नाही. राईट साईड नाही, राईट साईडला आपल्याला जायचंच नाही, आपल्याला जायचंय लेफ्ट साईडला, कारण स्टब कुठं असतो? लेफ्टला. मग दोनच ऑप्शन होते आपल्याकडे. ओके. कोणते कोणते दोन ऑप्शन होते मग? हा एक पहिला आणि हा दुसरा. परंतु त्यांनी काय एक्सप्लेन केलं पाहिजे? रो एक्सप्लेन केलं पाहिजे. इथं काय एक्सप्लेन म्हणले? कॉलम्स. आणि इथं काय एक्सप्लेन म्हणले? रोज. म्हणजे आपला ऑप्शन कोणता येणार? तर डी ऑप्शन आपला योग्य असणार. ओके. जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. तर द एंटायर अप्पर पार्ट ऑफ टेबल इज नोन ॲज. अप्पर पार्ट ऑफ टेबल जो आहे तो सगळाच, त्याला आपण काय म्हणून ओळखतो? तर पहिलं ऑप्शन आहे कॅप्शन, दुसरा ऑप्शन आहे स्टब, बॉक्स हेड अँड बॉडी. तर त्याला आपण काय म्हणतो? बॉक्स हेड. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, द युनिट ऑफ मेजरमेंट इन टॅब्युलेशन इज शोन इन. जे मेजरमेंटचं युनिट असतं टॅब्युलेशन मध्ये ते कुठं दाखवतो आपण? ओके. तर ते कुठं दाखवतो? बॉक्स हेड मध्येच दाखवतो, युनिट्स ऑफ मेजरमेंट. ओके. पुढे, इन टॅब्युलेशन सोर्स ऑफ द डेटा इफ एनी इज शोन इन. जर टॅब्युलेशन मध्ये सोर्स असेल काहीतरी डेटाचा किंवा काहीतरी ऍडिशनल इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन लिहायची असेल जी की क्वालिटेटिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह नाही, तर त्याला आपण कुठं लिहिणार? तर त्याच्या पायथ्याशी लिहिणार. पायथ्याला आपण काय म्हणतो? तर फुट नोट. ओके. राईट. पुढच्या प्रश्नांकडे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अनट्रू फॉर टॅब्युलेशन. खालील कोणतं वाक्य चुकीचं आहे टॅब्युलेशनसाठी? स्टॅटिस्टिकल अनालिसिस ऑफ डेटा रिक्वायर्स टॅब्युलेशन. स्टॅटिस्टिकल अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला टॅब्युलेशन करण्याचा डेटाची गरज आहे. इट फॅसिलिटेट्स कंपॅरिझन बिटवीन रोज अँड नॉट कॉलम्स. ओके. इट फॅसिलिटेट्स कंपॅरिझन बिटवीन रोज अँड नॉट कॉलम्स. कॉम्प्लिकेटेड डेटा कॅन बी प्रेझेंटेड. कॉम्प्लिकेटेड डेटा प्रेझेंट केला जातो. बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन ऑफ डेटा रिक्वायर्स टॅब्युलेशन. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन डेटा रिक्वायर आहे टॅब्युलेशनसाठी. तर याच्यापैकी तुम्हाला कोणतं चुकीचं वाटतं? ओके. मीच इनडायरेक्टली तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. तुम्हाला कोणतं चुकीचं वाटतं तुम्ही ते सांगा. केला विचार? ओके. चला, एक प्रश्न तुमच्यासाठी देतो मी, तुम्ही ट्राय करा. नाही जमलं तर मग आपण ग्रुपवर मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो आपल्या. ओके. व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर पाठवून देतो. द एलसीबी इज. आता हे प्रश्न तुमचे.
LCB हे तुम्ही सॉल्व्ह करा. नाही समजलं तर मग ग्रुपवर किंवा आपल्या या चॅनलवरती म्हणजे आता या व्हिडिओवरती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. द LCB इज the length of class is द डिफरन्स बिटवीन. नाही, मी पूर्ण आन्सर्स आधीच दिलेले आहेत तुम्हाला, याच्यामध्ये नाही व्हायचं ते शक्य. ठीक आहे, आपण पाहूयात. मग याचाच क्वेश्चन पेपर काय करतो, हे तुमचं झालं व्हिडिओ पाहून की मग मी याचीच काय करतो, तुमची एक मॉक टेस्ट घेतो. तशीच फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमची मॉक टेस्ट घेतो. अरेंज करूयात आज. मग ते ग्रुपवरती आपलं काय चर्चा होईल किंवा तुमचे जे काही कमेंट्स येतील, जे काही रिप्लाय येतील, त्याच्यावरती आपण डिपेंडंट ठरूयात. ओके. द UCB अप्पर क्लास बाउंड्री इज an upper limit of the upper class limit. Okay, an upper limit to upper class limit. Okay, पुढचा प्रश्न आहे द लेंथ ऑफ क्लास इज. क्लासची लेंथ कशी काढली जाते. ओके. द डिफरन्स बिटवीन द अप्पर क्लास बाउंड्री अँड लोअर क्लास बाउंड्री. अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट नाही, अप्पर क्लास बाउंड्री आणि लोअर क्लास बाउंड्री मायनस केल्यानंतर जो मिळतो ते आपल्याला लेंथ मिळत असते. ओके. पुढचा प्रश्न आहे फॉर अ पर्टिक्युलर क्लास बाउंड्री द लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऍड अप टू. कुठपर्यंत ऍड केली जात असते. ऍड अप टू टोटल फ्रिक्वेन्सी. ऍड केली जाणार किंवा मायनस केली जाणार कुठपर्यंत, टोटल फ्रिक्वेन्सी पर्यंत. ओके. पुढे आहे फ्रिक्वेन्सी डेन्सिटी करस्पॉन्डिंग टू क्लास इंटरव्हल्स इज द रेशो ऑफ. ओके. फ्रिक्वेन्सी डेन्सिटी तुम्हाला काल आठवत आहे का, मी फ्रिक्वेन्सी डेन्सिटीचा हे सांगितलेलं आहे लेक्चरमध्ये. ओके, फॉर्म्युला सांगितलेला आहे, तो लेक्चर पाहून घ्या तुम्ही, म्हणजे तो फॉर्म्युला पाहून घ्या, तुम्हाला लिहायला सांगितला होता. क्लास फ्रिक्वेन्सी टू द टोटल फ्रिक्वेन्सी, क्लास फ्रिक्वेन्सी टू द क्लास लेंथ, क्लास लेंथ टू द क्लास फ्रिक्वेन्सी, क्लास फ्रिक्वेन्सी टू द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर ऑप्शन आहे दुसरा, क्लास फ्रिक्वेन्सी टू द क्लास लेंथ, म्हणजे क्लास फ्रिक्वेन्सी भागिले क्लास लेंथ. ओके. आणि क्लास लेंथ कशी काढली जाते, अप्पर क्लास बाउंड्री मायनस लोअर क्लास बाउंड्री. ओके. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे पण काल सांगितलेलं आहे तुम्हाला, पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी आणि रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एकाखाली एक होते, तर हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फॉर पर्टिक्युलर क्लास lies between 0 to 1, lies between 0 and 1, both are inclusive, lies between -1 and 0, and lies between -1 and 1. ओके. तर उत्तर आहे लाईज बिटवीन 0 to 1. पुढचा प्रश्न, इन जनरल नंबर ऑफ टाइप्स ऑफ टॅब्युलेशन. सामान्यपणे टाइप्स ऑफ टॅब्युलेशन किती आहेत पहा. इथलं पहा MCQ, मला माहिती मी तिकडे किती सांगितलं, पण इथं किती येणार हे पहा तुम्ही, 2. ओके. मेन पार्ट किती आहे, 2. मी तुम्हाला तिथं सांगताना एक व्यवस्थित सांगितलेलं, व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल तर समजलं असेल. अ टेबल हॅज डॅश डॅश पार्ट्स. टेबलला किती पार्ट्स असतात. नाही, साधारण क्वेश्चन पण तुम्हाला येणार नाही याचं 1, 2, 5 नन, तुम्ही नन म्हणताल, पण याला आहेत 5 पार्ट्स. साधारण टेबलला किती पार्ट्स असतात, 5 पार्ट्स असतात. ओके. ते 5 पार्ट्स कोणते तर मी सांगितले तुम्हाला, लक्षात येणार नाही तुम्हाला. अ टेबल हॅज डॅश डॅश पार्ट्स. तुम्ही कॉलम रो ह्या मोजू नका, त्याला किती पार्ट असतात, भाग किती असतात हे बघा. अ टेबल हॅज 5 पार्ट्स. ओके. पुढे जाऊयात. द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे नंबर किती, 2. ओके. चला पुढे. क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय विड्थ ऑफ क्लास. विड्थ लेंथ आपण एकालाच म्हणलेले. क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय विड्थ ऑफ क्लास इज डिफाइन्ड ॲज. याच्या अगोदर एक प्रश्न पाहिला आपण, फ्रिक्वेन्सी डेन्सिटी. ओके. चला पुढे. टॅली मार्क्स डिटरमाइन्स. टॅली मार्क्स बद्दल पण माहिती सांगितलेली आहे. टॅली मार्क्स काय डिटरमाइन करतात, 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क. आडवी लाईन मारली की त्याच्यावरती 5 मार्क. हे काय सांगत होते आपल्याला, तर फ्रिक्वेन्सी सांगत होते ना क्लासची. तर टॅली मार्क्स डिटरमाइन्स क्लास फ्रिक्वेन्सी. पुढे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज अ. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काय आहे, ग्राफ फ्रिक्वेन्सी स्टॅटिस्टिकल टेबल डिस्ट्रीब्युशन. तर हे काय स्टॅटिस्टिकल टेबल आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके. चला पुढे. टू फाइंड द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स लेस दॅन एनी गिव्हन व्हॅल्यू. कोणतीही व्हॅल्यू दिली असेल त्याच्यापेक्षा कमी नंबर ऑफ व्हॅल्यूज आपल्याला काढायची असेल तर ती कशी काढली जातात. सिंगल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज यूज. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काढून आपण त्याला फाइंड आउट करू शकतो. ओके. तर जर पुढच्या पार्टकडे, द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स फॉलिंग विदिन अ क्लास इज कॉल्ड. जेवढे ऑब्झर्वेशन त्या क्लासमध्ये येतात त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. ओके. पुढे. क्लासेस विथ 0
फ्रिक्वेन्सीज आर कॉल्ड. ज्या क्लासची 0 फ्रिक्वेन्सी असते, ज्याच्यामध्ये एकही माणूस नसतो, त्याला आपण काय म्हणतो? नील क्लास, एम्प्टी क्लास, क्लास नन. तर तुम्ही नील म्हणताल किंवा एम्प्टी म्हणताल, दोन्हीवरती थांबताल, परंतु याचं प्रॉपर आन्सर आहे एम्प्टी क्लास. ओके, तर पुढे जाऊयात आपण. पुढचा पार्ट आहे, फॉर डिटरमाइनिंग द क्लास फ्रिक्वेन्सीज इट इज नेसेसरी दॅट दीज क्लासेस आर डिटरमाइन. जर क्लास फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करायची असेल तर तुम्हाला गरजेचं आहे क्लास कसा असला पाहिजे? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असला पाहिजे. ओके, क्लास कसा असला पाहिजे? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असला पाहिजे. पुढचा आहे, मोस्ट एक्सक्लुझिव्ह व्हॅल्यू विच वुड एव्हर बी इन्क्लुडेड इन क्लास इंटरव्हल्स आर कॉल्ड. जी एक्सक्लुझिव्ह व्हॅल्यू असते वुड एव्हर बी इन्क्लुडेड इन क्लास इंटरव्हल, क्लास इंटरव्हलच्या मध्ये असते, त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण काय म्हणतो? क्लास बाउंड्रीज. म्हणजे याच्या आतमध्ये आणि याच्या पुढे याला आपण काय म्हणतो? बाउंड्री म्हणतो ना. जसं की आपल्याला माहिती, देशामध्ये आपण इकडे पाकिस्तानमध्ये जायचं नाही, इकडे चीनमध्ये जायचं नाही, ह्या आपल्या काय आहेत? बाउंड्रीज आहेत. ओके, विदाऊट व्हिसा किंवा विदाऊट पासपोर्ट वगैरे. पुढे, द व्हॅल्यू एक्झॅक्टली ऍट द मिडल ऑफ क्लास इंटरव्हल इज कॉल्ड. व्हॅल्यू जी आहे बरोबर मिडल ऑफ क्लास इंटरव्हलच्या असते, याला आपण काय म्हणतो? ओके, तर क्लास मार्क, मिड व्हॅल्यू, बोथ, नन. क्लास मार्क तर तुम्हाला पाहिलं फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण, तर त्याला काय म्हणणार आपण? मिड व्हॅल्यू किंवा बोथ. ओके, सॉरी, क्लास मार्क, मिड व्हॅल्यू त्यालाच म्हणतो आपण. अजून एक शब्द आहे त्याच्यामध्ये. डिफरन्स बिटवीन द लोअर, त्याला टॅली मार्क म्हणतो आपण. राईट, सॉरी. ओके, इथं क्लास मार्क नाहीत म्हणत, त्याला आपण टॅली मार्क म्हणतो. मी थोडंसं कन्फ्युज झालो. तर टॅली मार्क म्हणजे फ्रिक्वेन्सीज झालं, क्लास मार्क मिड व्हॅल्यू म्हणजे हे मिडलचे पॉईंट झाले. जसे की 10 ते 20च्या मधली व्हॅल्यू किती? 15. ओके. डिफरन्स बिटवीन द लोअर अँड अप्पर क्लास बाउंड्रीज इज. लोअर आणि अप्पर क्लास बाउंड्रीच्या मधला जो डिफरन्स असतो याला काय म्हणतो आपण? तर त्याला आपण म्हणतो विड्थ. आता कॅल्क्युलेट केलं ना, अप्पर क्लास बाउंड्री मायनस लोअर क्लास बाउंड्री, याला काय म्हणतो आपण? विड्थ म्हणतो. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात बसले पाहिजेत, त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन सोडवता येतील. हे थोडे छोटे छोटे असे क्वेश्चन विचारले जातील. हे क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेम देतील, कारण तुमच्या डोक्याच्या वरून जातील, विचार करता येणार नाहीत तुम्हाला. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ओनली रिफर्स टू द लेस दॅन टाईप, मोर दॅन टाईप, बोथ, नन. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फक्त कोणता प्रकार असतो त्याच्यामध्ये? लेस दॅन टाईप असतो. ओके. फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे? तर क्लास लिमिट्स असणं गरजेचं आहे. ओके. पुढे, अप्पर लिमिट ऑफ एनी क्लास इज डॅश डॅश फ्रॉम द लोअर लिमिट ऑफ नेक्स्ट क्लास, सेम, डिफरंट, बोथ, नन. अप्पर लिमिट कोणत्याही क्लासचा असेल, ओके, तो सेम असतो का डिफरंट असतो? कोणत्या? पुढच्या क्लासच्या लोअर लिमिटचा. ओके, तर डिफरंट असतो. तो कसा असतो? डिफरंट असतो. अप्पर बाउंड्रीज ऑफ एनी क्लास कोइन्साइड्स विथ लोअर बाउंड्रीज ऑफ द नेक्स्ट क्लास. ओके, अप्पर बाउंड्रीज ऑफ एनी क्लास कोइन्साइड्स विथ लोअर बाउंड्री ऑफ द नेक्स्ट क्लास, तर हे आहे ट्रू. ओके. पुढे, द लोअर एक्स्ट्रीम पॉइंट ऑफ क्लास इज कॉल्ड. लोअर एक्स्ट्रीम पॉइंट ऑफ क्लास इज कॉल्ड लोअर क्लास लिमिट, लोअर क्लास बाउंड्रीज, तर याला म्हणतो आपण लोअर क्लास बाउंड्रीज. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. इथं पहिले आपण 50 प्रश्न इतक्या लवकर संपले असं वाटलं नाही. म्हणजे 31 सेकंदामध्ये एक क्वेश्चन पाहिल्यासारखा आपण पाहिला. सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करायला विसरू नका, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आम्हाला इन्स्टा, फेसबुकवरती आपण लातूर पॅटर्न ऑफ कॉमर्स क्लासेस किंवा लातूर पॅटर्न म्हणून आपले क्लासेस आहेत आणि एपीजे अब्दुल कलामांचे इथं बाजूला कोड तुम्हाला दिलेला